ये ऐसे जीवाला धोखा है। तुम्ही बोला था काय करायला आपके क्या कौन क्या से- हुआ क्या था मामला? हेलो हेलो किस लिए आपका पंच किस चीज के लिए थे? थोड़ा लंबा रहो। किस चीज के पंच मैंने थे? ये पेपर उसके ऊपर दुनिया की एफआईआर है, यूसुफ के ऊपर, यूसुफ की बहन, यूसुफ के भाई लोग के ऊपर दुनिया की एफआईआर है भाई, तो भी कोई कार्रवाई नहीं हो रही उसके ऊपर। तड़ीपार का नोटिस निकलने के बाद तड़ीपार का 2023 में नोटिस कैंसिल हुआ उसका। वापस अभी मेरी बेटी को प्रेग्नेंट थी, मेरी लड़की को उसने मारा, 5वें महीने की पेट से थी तभी मारा उसने, तभी से एफआईआर चालू है। कोई मदद नहीं हुआ मिला अपने को मुख्य। नहीं इस वो आपका पर्सनल इनसे क्या रिलेशन है? अरे इनका ये साक्षीदार है मेरी बेटी के इसमें भाई साहब, साक्षीदार है ये हमारे मैटर में, जो केस करी ना मेरी लड़की ने उसमें साक्षीदार है ये। इसकी जान को धोखा है। जब भी अभी 2 शूटर लोग यूपी से आए थे बोलते इसके पास, इसको धमकी देके गए कि यूसुफ ने हम लोग को तेरे सुपारी दिया है, कल के दिन तू हमारे गाँव वाला है बोल के होशियार रहना, तो तेरे को छोड़ के जा रहे बोल के ऐसा बोल के गया उसको। तो मैंने बोला बेटा चौकी जा पहले कंप्लीट कर, तो इसने कंप्लीट नहीं किया। ये बोला कुछ भी नहीं, अल्लाह लेवे चाहे बंदा लेवे, ऐसा बोल के बैठा था ये। मैंने देखो इसलिए मैंने लेटर देखिए कहाँ का पूरा लेटर दिया हूँ, पूरा का पूरा लेटर दिया। ये देखिए तो मेरा लेटर है शिवसेना का, वही विभाग प्रमुख शिवसेना पर से मैं बोल रहा सोनू को खतरा है, क्या करना है बताइए आप। इसका क्या नाम था पूरा? इसका सर मीरा रोडमध्ये गोळीबाराची घटना घडलेली आहे, काय प्रकरण काय सांगा? मीरा रोड रेल्वे स्टेशनच्या बाहेर शांती शॉपिंग सेंटर या ठिकाणी यातील मयत बसलेला असताना एक अज्ञात आरोपीने येऊन मयतावर गोळी मारलेली आहे आणि त्यात त्याचा मृत्यू झालेला आहे। यामध्ये मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे आणि पुढील तपास सुरू आहे। तर स्थानिकांकडून अशी माहिती मिळालेली आहे युसुफ आणि त्यांचा काही जुना वाद होता, त्यामुळेच ही गोळी मारण्यात आलेली आहे अशी माहिती समोर येते। नाही, याबाबत आता सखोल तपास सुरू आहे। नक्की कुणी मर्डर केलेला आहे आणि कुठल्या कारणासाठी केलेला आहे। किती गोळ्या झाडण्यात आल्या, नेमकी गोळी कुठे लागली काय सांगा? प्रथमदर्शनी एक गोळी मारल्याचं दिसतंय, डोक्याला लागलेली आहे। यामध्ये सोनू जो आहे मृतक जो आहे त्याचा आणि बाबा आलम जे तक्रार आहेत, ज्यांनी अनेक तक्रारी युसुफच्या विरोधात दिलेल्या आहेत, त्याला तडीपार करण्यात यावा अशा प्रकारचं देखील त्यांनी पत्र दिलेलं आहे। नयानगर मध्ये अनेक गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत। स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी खंडणी हप्ते गोळा करण्याचं काम देखील युसुफ करत अशी प्राथमिक माहिती आहे। तर पोलिसांनी काय ऍक्शन त्याच्यावरती घेतली होती? यापूर्वी त्याच्या विरुद्ध तक्रारी होत्या, ही माहिती बरोबर आहे आणि त्याच्या विरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव सुद्धा आलेला आहे। सर कधीपर्यंत आरोपीला अटक करण्यात येईल काय सांगा? आता तपास सुरू आहे, लवकरच आरोपी अटक